युवा शेतकऱ्यांचे निराशा निर्मूलन व संविधान जागृती शिबिर इंजुरी येथे 22 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। तरुण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील इंजुरी येथे 26 मार्च 2026 रोजी युवा शेतकऱ्यांचे निराशा निर्मूलन व संविधान जागृती शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले। हे शिबिर युवा शेतकऱ्यांसाठी निःशुल्क आयोजित करण्यात आले होते। बेरोजगारी, नापिकी, पायाभूत सुविधांचा अभाव या समस्यांनी ग्रासलेल्या युवा शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन चर्चा करण्याची संधी देणारे हे शिबिर मनोरंजन ग्रुप ॲक्टिव्हिटी सोबत आयोजित करण्यात आले होते। श्री मुंगसाजी महाराज विद्यालय इंझुरी येथे सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर पार पडले। शिबिरात तज्ञ मार्गदर्शकासोबत प्रश्नोत्तरे, आकर्षक बक्षिसे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या व सखोल चर्चा करण्यात आली। या ठिकाणी निबंध स्पर्धा, विषय शेतकऱ्यांच्या दुर्दशेला जबाबदार कोण, ऐच्छिक पोस्टर स्पर्धा, शेतकऱ्यांसाठी संविधान यामध्ये प्रथम बक्षीस 1000 व द्वितीय बक्षीस 500 रुपये सर्व प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली। हे शिबिर राजकुमार दिगडे व प्राध्यापक जय चव्हाण यांच्या पुढाकाराने संपन्न झाले। शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद जागृत झाली असून भविष्यात अशा उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित झाली आहे। बसलेल्या सर्व लोक हे एकही दिग्गज आहे म्हणजे वाईट सगळं समाजाचे सचिव आहे। तर या ठिकाणी मला असं वाटते मी व्हायला पाहिजे एक सूचना करू इच्छितो। दोन जे टॉयलेट्स आहेत ते महिलांसाठी आहेत, मुलींसाठी आहेत। बाजूला एकच लॅट्रिन आहे, तिथं पुरुष मंडळी जाऊ शकतात आणि पुरुष मंडळाला समजा टॉयलेटला जायचं असेल आमचा वाटा कुठाय हो, सांग धनाचा साठ आणि आमचा वाटा कुठाय हो, काम शेतात आमचा गड, काम कुठाय हो, सांग धनाचा साठ आणि आमचा वाटा कुठाय हो, सांग धनाचा साठ सांग धनाचा साठ आणि आमचा वाटा कुठाय हो, लोणी सारच तिकडं पड, इथे भुकेने जीव हा जळ, लोणी सारच तिकडं पड, इथे भुकेने जीव हा जळ, अहो दुकानवाले दादा आमचा आटा कुठाय हो, सांग धनाचा सांग धनाचा साठ आणि आमचा वाटा कुठाय हो, मी नामा जाधव, नामा बंजारा, मानोरा आणि कारंजा या दोन तालुक्यातील 100-150 तरुणांचं विशेषतः शेती आणि सुशिक्षित तरुण यांच्याशी संबंधित असलेल्या हे संविधान जागृती शिबिर आणि शेतकऱ्यांचं निराशा निर्मूलन कसं करता येईल यासाठी हे संविधान शिबिर आज इथे इंजोरी येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकरी प्रचंड निराश झालेला आहे, युवक प्रचंड निराश झालेला आहे आणि अशा निराशेच्या गर्तेमध्ये शेतकरी असो की युवक असो, सुशिक्षित तरुण असो, तो आत्महत्येला प्रवृत्त होत आहे। याचं मूळ कारण संविधानाने त्याला दिलेले अधिकार, संविधानाने शेतकऱ्याला दिलेले अधिकार, संविधानाने तरुणांना दिलेले, युवकांना दिलेले अधिकार याची जाणीव या विद्यार्थ्यांना, या शेतकऱ्यांना नाही आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये ही जाणीव निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव निर्माण व्हावी, आपले हक्क काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, संविधानामध्ये ते कुठे नोंदवलेले आहेत आणि ते आपल्याला कसे प्राप्त करून घेता येईल याविषयीचं हे शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण बघताच आहात की प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे तरुण, युवक, शेतकरी सहभागी झालेले आहेत। धन्यवाद। मी ॲडव्होकेट ज्ञानेंद्र कुशवाहा पुसदरून आलेलो आहो। आज हे जे शिबिर इंजोरी गावात आयोजित केले गेले आहे फार महत्त्वाचं आहे।
कारण की या प्रकारचं मंडळी मोठमोठे शहरात सुद्धा भेटत नाही आहे. नागपूरसारख्या ठिकाणी तुम्ही जरी बसलं तर 50 लोक एकत्र होत नाही आहे, पण इथे मोठी संख्यात आणि या चांगल्या हेतूसाठी एकत्र झालेलं आहे. आज मोठा प्रश्न आहे की आपले मूळ हक्कासाठी लढणारेचे जे अधिकार आहे ते हरवले जात आहे. सोनम वांगचुकला विनाकारण जेलमध्ये टाकला गेला आणि जर ते गुन्हेगार होते तर त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालच्या दिवसाच्या 1 दिवस आधी शिक्षा न देता सोडला गेला. ही परिस्थिती आहे ज्याचे उत्तर कोणत्याही सरकारकडे नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की आज तरुण मंडळीला वेगवेगळ्या अधिकारापासून वंचित केलं जात आहे. त्याचं पहिलं आहे शिक्षण. शाळा बंद करण्याचे काही कारण नाही आहे. सरकारने या प्रकारचे नियोजन केलेलं आहे की शाळा बंद व्हायला पाहिजे, कारण की त्यांचे माणसाला जमीन मिळवायची आहे. शाळा बंद झाल्यावर अब्जावधी रुपयाची जमीन त्यांचे जो वर्ग आहे, आवडीचे वर्ग आहे, उद्योगपती पूंजीपती जो वर्ग आहे त्याला द्यायचे आहे. म्हणून शिक्षण बंद करण्याचे कट केले जात आहे. तुम्ही शाळा बंद करू नका, त्याला सेमी इंग्लिश करा. इंग्लिशमुळे जो जात आहे मुलं सोडून ते वाढतील. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही त्या शिक्षकांचा पगार थोडा कमी करा, की अर्धे जर मुलं झाले तर अर्धेमध्ये शिकवायला जर तुम्ही असाल तर शिकवा, नाही तर सोडून जा, पण शाळा बंद करू नका. या सगळ्या प्रश्नावर आज लोकांना लढण्याची गरज आहे आणि या दृष्टीने आज जो शिबिर होत आहे फार महत्त्वाचा आहे. मी मागील 4.5 वर्षापासून समाज परिवर्तनचे कामात आहो आणि मला या गोष्टीची आवड आहे. त्यांची सूचना मिळाली. मी कालच महाडवरून परत आलो आणि सरळ इथे मी आलेलो आहो. हा एक चांगला उपक्रम आहे. धन्यवाद. मी हंसराज श्रावण शेंडे, अध्यक्ष समाज क्रांती आघाडी. या इंजुरी गावामध्ये जे शिबिर आज आयोजित करण्यात आलेलं आहे, 99% ओबीसी कम्युनिटी आहे. एक विशिष्ट समाज आहे की कव्वाल्या गायनामध्ये गुंतलेला आहे, परंतु आता ओबीसी हा समाज जागरूक झाला आणि या निमित्ताने इथे ओबीसींना ज्या अपेक्षा आहेत की संविधानामध्ये शिवाजी महाराजांचा आणि संविधानाचा संबंध कसा आणि कोण्या अनुच्छेदमध्ये आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा संविधानामध्ये कोण्या अनुच्छेदमध्ये कसा संबंध आहे, अण्णाभाऊ साठेंचा कसा संबंध कोण्या अनुच्छेदमध्ये संविधानामध्ये आहे, जिजाऊंचा, अल्लादी होळकरांचा यांचा, तसेच सावित्री देवींचा कोण्या अनुच्छेदमध्ये कसा संविधानाशी संबंध आहे, हे अनेक बाबी या ठिकाणी स्पष्ट होऊन राहिलेले आहेत आणि ओबीसी समाज आता हा जागरूक झालेला आहे. आमचा उद्देश या देशातील तमाम लोकांना जागरूक करण्याचाच नव्हे तर त्याच्या अधिकाराची, त्याच्या हक्काची आणि त्याच्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून देणे आणि तो आपल्या अधिकारासाठी सक्षम राहायला पाहिजे. आमचे आंदोलन मोर्चे तहसीलवर न जाता किंवा कलेक्टर ऑफिसवर न जाता जिथे पॉलिसी तयार होते, जिथे कायदे तयार होतात आणि ज्या माणसाला आम्ही निवडून देतो तो माणूस तो कायदे करण्यासाठीच संसदमध्ये किंवा विधान भवनमध्ये जात असते. तर म्हणून आता याच्या पुढे आंदोलने मोर्चे त्या कायदे करणाऱ्याला, आमचे अधिकार मांडणाऱ्यांना त्या विधान भवनामध्ये ज्या आमदाराच्या विरोधात जायला पाहिजे त्याच्या निवासस्थानी जायला पाहिजे किंवा त्यांच्या कार्यालयावर जायला पाहिजे, मग तो आमदार असो की खासदार असो, कारण आमचे प्रश्न डायरेक्ट त्या विधान भवनामध्ये संसदेमध्ये मांडले पाहिजे. ही जागरूकता या लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी या शिबिराचं आयोजन आहे. आणि म्हणून हे सगळेच लोक 99% या ठिकाणी ओबीसीचे आहेत. या ठिकाणी इतर जर 1% बुद्ध असतील की नाही काय माहीत, परंतु मला आनंद झाला की या लोकांनी आता संविधान हातात घेतलं. काही लोकांनी गायन हातात घेतलं तर काही लोकांनी संविधान हातात घेतलं. निश्चितच उमेद आहे आणि हे परिवर्तन या इंजुरी गावामधून निश्चितच होईल अशी दिशा या शिबिराच्या माध्यमातून जाईल अशी मी आशा करतो. धन्यवाद. मी डॉक्टर गोपाल उपाध्ये नाशिकहून आलो आहे आणि सामाजिक चळवळीमध्ये गेले 35-40 वर्ष मी काम करतो आहे. आता अलीकडे नव्याने एक असा विचार आला की आता तरुणांमध्ये एक प्रकारची संविधानबद्दलची जागृती निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण शिबिर अटेंड करून किंवा त्यांचं प्रबोधन करून अरेंज केल्यानंतर आपल्याला त्यांचं एक असं मानस घडवायचं आहे, ते संविधाननिष्ठ मानस घडवायचा हा एक प्रयत्न आहे. आजच्या या शिबिरामध्ये संविधान स्त्री यावर विशेष करून मला बोलायचं होतं आणि त्या संबंधात काही प्रमाणात मी बोलण्याचा प्रयत्नही केलेला आहे. आणि मला असं वाटतं की स्त्री आणि शेतकरी हे दोन एक अतिशय महत्त्वाचे घटक आहे. जसे ते आपण त्याला क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज ज्यापासून सुरुवात होती, ज्याला आपण सर्जनशील अशा प्रकारची विंग मानतो, असे हे स्त्री आणि शेतकरी आहे. पण दुर्दैवाने असं म्हणता येईल की हे दोन्हीही
क्षेत्र अत्यंत वंचित राहिलेले आहे. स्त्रियांचं शोषण आणि शेतकऱ्यांचं शोषण संविधान आल्यानंतर देखील सुरूच आहे. तर याचं कारण महत्त्वाचं आहे की त्यांना संविधानाची माहिती नाही आणि आपले लढे आहे हे भावनिक लढे जास्त झालेले आहेत. जातीय लढे आपले निर्माण झालेले आहे. इथे आपण वर्गीय लढे निर्माण करण्यात फार अपयशी ठरलेलो आहोत. आपल्याला ही लढे एक मोठ्या प्रमाणात निर्माण करायचे असेल आणि संविधान निष्ठ अशा प्रकारचा समाज आणि विशेषतः तरुण निर्माण करायचा असेल तर आपल्याला नक्कीच आपण या माध्यमातून त्यांचं परिवर्तन घडू शकतो. अलीकडे आपण पाहतो की शासन आणि प्रशासन हे एक प्रकारचे कुरघोड्या करते आहे आणि काहीतरी तकलादू अशा प्रकारचे निर्णय घेऊन मूळ मुद्द्यापासून ते दूर जाताना दिसते. तर ते त्यांना आपल्या रस्त्यावर आणण्यासाठी या मोठ्या संविधानिक लढ्यातून आपण त्यांना दिशा देऊ शकतो आणि समाजच करू शकतो. त्यांच्या राजकारणाची दिशा बदलणं, त्यांचे जाहीरनामे बदलणं किंवा त्यांचे प्रोग्राम बोलणं, धोरणं बदलणं हे आपल्या हाती आहे. त्यामुळे केवळ आपल्याला रडून काही होणार नाही, लढूनच सगळं आपल्याला साध्य करायचं आहे असं मला वाटते. थँक्यू. मी प्राध्यापक जय चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक होतो आणि आता मी सध्या समाजकार्यामध्ये आणि या चळवळीमध्ये आहे. मला नेहमी एक प्रश्न पडायचा की नेमका हा देश, आपण सर्व या देशामध्ये एक देशाचे नागरिक आहोत, पण हा देश चालतो कसा, हे सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न मला पण पडायचा. आणि मग मी याचं मूळ शोधून काढलं की हा जो देश आहे, हा देश आपण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या पायानं चालतो, परंतु हा देश जर चालत असेल तर तो संविधानावर चालतो. हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी संविधान वाचायला लागलो. आणि सर्वात पहिल्या लहानपणी जेव्हा मी प्रियम्बल जे आपल्या पुस्तकामध्ये पहिली हे दिलेले, आम्ही भारताचे लोक, भारताचा एक, असं जे लिहिलेलं जे आपलं जे सारनामा म्हणतो आपण संविधानाचा, तो समजायला घेतला. तेव्हा मग त्याच्यामध्ये मला एक फार महत्वाची गोष्ट कळाली की आपल्याला संविधान जर कळलं, त्याच्यामधल्या काही गोष्टी जर कळल्या, सार्वभौम म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी, लोकशाही गणराज्य म्हणजे काय, आत्ताच शेंडे सरांनी सांगितलं की प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्याचा झेंडा कसा वेगवेगळ्या प्रकारे मनामध्ये आपल्याला हे झालेला आहे. अशा पद्धतीने जेव्हा संविधान समजायला लागलं तेव्हा त्या संविधानाचा अजून सखोल अभ्यास करायला लागलो आणि कळायला लागलं की ह्या गोष्टी, जसं आता हा प्रश्न मी माझ्या एका मित्राला सांगितलं, भीमराव राठोडला, की तुला संविधान आणि शेतकरी याच्यावर हे काढायचं आहे, तर त्यांनी त्या शेतकरी तो जो चित्र काढलेला आहे पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये, त्याच्या हातातच संविधान दिलं आणि एका हातात नागर. हा शेतकरी जेव्हा संविधान उचलायला लागेल तेव्हा त्या संविधानामध्ये त्याच्यासाठी त्याचे हक्क काय आहे, किंवा आता तरुणांना हा मी हे प्रशिक्षणाचे आयोजकच राजकुमारजी दिगडे आणि मी, म्हणजे आम्ही सर्व यांना कॉलिंग वगैरे करणं, याचं आयोजन करण्याचं काम केलं. इथं आमच्या दोघांची नावं पण लिहिलेली आहेत आणि तसं कार्य पण केलं. इथं जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घेतला आणि त्या तरुणांनाच आपले हक्क अधिकार कळाले पाहिजे, हीच आमची जास्तीत जास्त. कारण की आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला संविधानाची प्रियम्बल मधले काही शब्द समजायला लागतात की हे संविधान कशासाठी आहे. सुरुवातीपासून लहानपणापासूनच जर त्यांच्या कानावर पडलं, त्यांच्या संपर्कात असलं संविधानाबद्दलच्या गोष्टी, म्हणून इथल्या तरुणांना संविधान शिकवण्याची गरज आहे. तो आज लढत का बरं नाही. मी नेहमी प्रत्येक मित्रांना किंवा माझ्या बोलण्यामध्ये भाषणामध्ये सांगत असतो की आज अशी व्यवस्था केलेली आहे की तुमचा मुलगा एखाद्या तलावात पडला तर त्याला दोर लावून कुठली तरी व्यवस्था लावून काढता येते, परंतु आज तुमचा मुलगा जर या मोबाईल मध्ये पडला तर त्याला काढण्याची कुठलीही व्यवस्था नाहीये. परंतु या शिबिराच्या माध्यमातून मी सांगतो की आता जो पोरगा आला होता तो जर इथं या मोबाईलचा डेटाच्या बद्दल विचारत नव्हता, तो आमच्या वाट्याबद्दल जर विचारत होता, तर ही खरी क्रांतीची सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रशिक्षण म्हणजे एक दिवसाचंच आजच आहे असं नाही आहे. आम्ही सतत यासाठी झगडणारी, याच्यासाठी काम करणारी लोक आहोत. आमची टीमच आहे. शेंडे साहेबांपासून तर नामा भाऊ झाले, आमचे अवताळे भाऊ झाले, राजूभाऊ दिगडे आमचे खासम खास आमच्या सर्व याच्यामध्ये नियोजन करण्यामध्ये होते. आणि आम्ही सर्व सतत या तरुणांमध्ये संविधानाप्रती जागृती निर्माण व्हावी ह्या उद्देशानंच आमचं हे कार्यक्रम सुरू आहे. धन्यवाद. नमस्कार, मी राजकुमार दिगडे. या गावामध्ये आम्ही
हे शिबिर घ्यायचं ठरवलं. काही कामानिमित्त काही खेड्यांमध्ये गेल्यानंतर तिथला जो तरुण वर्ग आहे तो प्रचंड निराशेच्या गर्तेत आम्हाला दिसला. त्यांचे प्रश्न आमच्या मनाला चीड आणणारे होते. त्यांचं म्हणणं असं की जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस धान्याचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ 50 दशलक्ष टनाच्या आसपास होतं आणि आज धान्याचं उत्पादन जर आपण बघितलं तर 350 दशलक्ष टनाच्या वर गेलेलं आहे. जी माणसं उपाशी राहत होती त्या माणसाच्या ताटात आज अन्न शिल्लक राहायला लागलेलं आहे आणि इथून या भारत देशातून निर्यात व्हायला लागलेला आहे. ही आमच्या बापानं केलेली किमया आहे. आमच्या बापानं उत्पादन वाढवून गुन्हा केला का असे जेव्हा प्रश्न ते विचारतात तेव्हा आम्ही निरुत्तर होतो. त्यांच्या मनात आणखी काही प्रश्न आहेत का आणि त्या प्रश्नांना साजेसं उत्तर देण्यासाठी, समर्पक उत्तर देण्यासाठी ही जी तज्ज्ञांची टीम आम्ही या गावामध्ये बोलावली. तर आज पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली मांडणी या सर्वांनी केली. या शिबिरासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले आहेत. विद्यार्थी तर आपले प्रश्न घेऊन आलेच, पण त्यासोबतच कारंजाचे आमच्या समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हंसराजजी शेंडे साहेब, त्याचप्रमाणे शेतकरी नेते गजानन भाऊ अहमदाबादकर, नागपूरचे प्राध्यापक नामा जाधव सर, मानोरा इथून प्राध्यापक जय चव्हाण सर. खरं म्हणजे ते स्वतः दिव्यांग आहेत तरी सुद्धा ते अशा कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात. भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणारे आमचे राजीभाऊ अताडे, डॉक्टर चंदन शिवे, हे सर्व लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. नाशिकवरून इथे खास आलेले डॉक्टर गोपाल उपाध्ये सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. दुसऱ्या सत्रामध्ये आणखीनही यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थी आणि हे तज्ज्ञ लोक यांच्या विचार मंथनातून आम्हाला अशी खात्री आहे घेऊन जातील अशी मला आशा आहे. धन्यवाद. स्तंभ दोन घटकांना मानलं जातं. एक तर इथली शेती आणि इथली प्रतिभा, आणि या दोन्ही घटकांवर आज भयानक संकट आहे. जगातल्या कुठल्याही महायुद्धामध्ये जेवढी लोक मारले गेली नाही त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भारतामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. तो आकडा तज्ज्ञांच्या मध्ये 7 लाख आहे. या देशामध्ये जेव्हा धान्य नव्हतं तेव्हा गरिबीसाठी कोणी आत्महत्या केली नाही, पण ज्यांनी उत्पादन वाढवलं पण त्याचा उत्पादन खर्चच भरून निघाला नाही त्या चिंतेपोटी तो कर्जबाजारी झाला आणि त्यांनी आत्महत्येचा निर्णय घ्यायला सुरुवात झाली. या प्रश्नाचं उत्तर मिळेल तेव्हा मिळेल, पण त्याचा सगळ्यात मोठा परिणाम या देशामध्ये 60% समाज हा शेती करतो आणि त्या घरात जन्माला आलेली जी तरुणांची पिढी आहे ही सुद्धा निराशेच्या वातावरणात जगते आहे. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यावी आणि त्यासाठी त्या हक्कासाठी त्यांना संघर्ष करता यावा आणि तो संघर्ष संविधानाच्या माध्यमातून तो हक्क समजून घ्यावा आणि तो करावा, यासाठी या शिबिराचं आयोजन आहे. आणि जी तरुणाई इथं आलेली आहे, विशेषतः महिला म्हणजे मुलींची संख्या त्याच्यामध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आज त्यांचा जो सहभाग आम्ही बघितला त्यामुळे हे शिबिर खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही. रामनाथले, माझ्या वडिलाचं हे गाव इंजुरी हे माझ्या वडिलाचं जन्मगाव आहे आणि त्यामुळे या गावाशी माझी नाळ जुळलेली असल्यामुळे मी या गावामध्ये जेव्हा जेव्हा राजूभाऊंनी जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला आलो आणि जेव्हा त्यांनी एकदा ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम केला त्यावेळी मी स्वतःवरून दर रविवारी त्यांनी कार्यक्रम घेतला होता आणि असे लागोपाठ आम्ही 3-4 रविवारी शेतकऱ्यासाठी एक जागृतीचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर आता राजूभाऊंनी हा जो एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या माध्यमातून मी जसं आपण संविधानिक जागृती करतो परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याच्या मताचा अधिकार काय आहे, त्याच्या मताचं मूल्य काय हे सुद्धा सांगणं फार जरुरी आहे. निव्वळ आपण त्यांना संविधानाचे अधिकार सांगितले पण त्यांना शेवटच्या दिवसात कुठंतरी आपले कधी म्हणजे पैसे घेऊन वगैरे मतदान केलं तर
काही त्याला कुठलेही अधिकार सांगण्यात काही अख्खं संविधान पाठ जरी असेल तरी त्याचा काही उपयोग होत नाही. ही दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या शेतकऱ्याचे जे मूळ आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की अख्ख्या शेतकऱ्याच्या मुळाचं जर कारण कुठलं असं तर एक आहे ते म्हणजे आज राजकारणामध्ये जातीसाठी माती खाण्याची जी भाषा शिकवली शेतकऱ्याला, या शेतकऱ्याला जातीसाठी माती खाण्याची भाषा शिकवली आणि शेतकरी खऱ्या अर्थानं मातीत गेला. म्हणून भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी केवळ जातीचा नाही तर कोण आपल्या हिताचा आहे अशा प्रकारचा उमेदवार, मग निवडणूक ग्रामपंचायतची असो, नगर परिषदची असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, विधानसभा असो की लोकसभा असो, निवडणूक कुठली असो, त्या जातीपेक्षा आपल्या हिताचं किंवा आपल्या याचं प्राधान्य कोणाकडे आहे, कोणाकडे आपल्याकडे त्याच्याकडे आहे अशा लोकांना आपण मतदान केलं पाहिजे. राजभाऊने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं खरंच काही काय म्हणतात ना की फुलना फुलाची पाकळी जसं असते तर कुठंतरी काही ना काही त्याचं योगदान, त्याचा फरक पडलच. धन्यवाद. नमस्कार, मी राजेश मस्के सर, बिरसा क्रांती दलचा विभागीय अध्यक्ष. आज या इंजुरी गावामध्ये जे शिबिर आयोजन केलेलं आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे आणि काळाची गरज आहे. खरंच आपला देश लोकशाही पद्धतीने किंवा लोकशाहीने चालतो का, हा सर्वांच्या मनामध्ये आज प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. कारण आज 75 वर्ष होऊन गेली भारताला स्वातंत्र्य मिळून, तरीसुद्धा इथला या भारत देशातला प्रत्येक व्यक्ती पाहिजे तसा स्वतंत्र झालेला नाही आहे. आजही आमची गुलामीकडे वाटचाल सुरू आहे आणि त्यासाठी हे सर्व थांबण्यासाठी प्रत्येक घटकांना, प्रत्येक समाजाला संविधान समजून घेणे फार गरजेचं आहे. कारण संविधान जर समजलं, संविधानानुसार जर देश चालला तर खरं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं किंवा आम्ही स्वातंत्र्यामध्ये जाऊ आणि पारतंत्र्यातून मुक्त होऊ. म्हणून संविधान समजणं प्रत्येकांना गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून हे शिबिर आज आयोजित केलं आहे. आज त्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा फार मोठे गंभीर आहे. शेतकरी जगला तर संपूर्ण जग जगेल, यासाठी शेतकऱ्यांचे सुद्धा ज्वलंत प्रश्न या शिबिरामध्ये घेतलेले आहे. आज आमचं संविधान धोक्यात आहे, म्हणून प्रत्येक समाजानं, प्रत्येक गावातील नागरिकांना सजग राहणं, जागृत राहणं गरजेचं आहे. या माध्यमातून, या शिबिराच्या माध्यमातून हा संदेश आमचे आयोजक आणि वक्ते मंडळी देत आहेत. त्या शिबिराला आम्हाला बोलावलं, आम्ही आमचं ते भाग्य समजतो आणि आयोजकाचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय लवजी, जय ज्योती. मी डॉक्टर RB चंदनशिव, माजी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी. मी लवजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेचा पश्चिम विदर्भ अध्यक्ष आहे. आणि आज सर्वप्रथम इथं जे संविधान जागृती आणि शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, या प्रश्नावर या इंजुरी गावात आमचे मित्र राजकुमार दिगडे साहेब आणि त्यांची सर्व संपूर्ण टीम यांनी जे हे शिबिर आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांचं स्वागतसुद्धा करतो. आजचा जो विषय आहे शेतकऱ्याचा, हा शेतकऱ्याचा विषय प्रचंड असा गंभीर प्रश्न आहे. तसेच इथले जे संविधान, या संविधानावर जो आपला देश चालतो, तर खरंच हा संविधानावर देश आपला चालतो काय, हा सुद्धा एक चिंतनाचा प्रश्न आहे. आज आपण बघत आहोत खरी संविधानाची गरज. या शेंडे साहेबांनी सांगितलं की इथं बौद्ध समाजाचे फार कमी लोक आहेत आणि बहुजनाचे खूप लोक आहेत. आणि खरं संविधानात जर समजायचा विचार असेल तर तो बहुजनालाच समजला पाहिजे. आज आपण बघत आहोत की आजच्या या सरकारमध्ये आज रुपाली चाकणकर मॅडमचा जो राजीनामा झाला, हा राजीनामा केवळ या संविधानाच्या याच्यावरच झाला. आणि लोकांनी प्रश्न विचारले की आज तुम्ही संविधानावर कार्य करता, संविधानानुसार हे शासन चालते आणि या शासनामध्ये जर हे लोक असे हिंदूभावाच्या मागा लागत असतील आणि अंधश्रद्धेचे जर बळी पडत असतील आणि जनतेने जर लुटत असतील तर हे अतिशय गंभीर बाब आहे. म्हणून आणि हे होते कुठं, तर हे होते हे बहुजनाच्याच लोकांचे आहे. आज तुम्ही जर विचार केला तर त्या हिंदूभावाच्या मागे जे लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, ग्रॅज्युएट लोक आहेत आणि राजकीय लोक आहेत, जे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे लोक जर त्याला बळी पडत असतील तर मग
आमची ही जनता, हे गोरगरीब अनुसूचित जाती वर्ग, विशेष भटक्या जमाती वर्ग हा त्याला का बळी पडणार नाही? जर हे लोक जर बळी पडत असतील तर. म्हणून आज आपल्या या बहुजनात या संविधानाची जनजागृती होणे अतिशय गरज आहे. आणि ती हे गरज ओळखून आमचे मित्र राजकुमारजी दिगळे यांनी हे शिबिर आयोजित केलं, त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद.